शाळेच्या दाखल्यावरील जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळानं ही जात चक्क परीक्षांच्या प्रवेश पत्रावर म्हणजेच हॉल तिकीटवर आणलेली आहे। 10वी-12वीच्या हॉल तिकिटांवर आता जातीचा रकाना चढलाय। राज्य मंडळाची 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होते। या परीक्षेचं हॉल तिकीट कनिष्ठ महाविद्यालयाकडून वितरित केलं जात असून त्यावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या चक्क जातीचा उल्लेख पाहून पालकही चक्रावले। कास्ट कॅटेगरी म्हणून असा हा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर यंदा कशासाठी असा सवालही पालकांनी आपापल्या मुलांच्या कनिष्ठ महाविद्यालयांना उपस्थित केला। यावर मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं। शाळेमध्ये आपल्या मुलांची कोणती जात नोंदवली आहे याची माहिती पालकांना व्हावी म्हणून 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर यंदापासून जात प्रवर्गाचा रकाना सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय। या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का, आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे। त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे। मी विभागीय आयुक्ताकडे 24 तारखेला किंवा 25 तारखेला एक बैठक लावणार आहे, ज्यामध्ये पारधी समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि चा मुद्दा होता, जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ABP माझा आणि आपल्या TV9 आणि सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकारसमोर आणलं। त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि 24-25 तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार आहे। हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो, जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही। यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातं आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता, हे अत्यंत चुकीचं आहे। बोर्ड जे स्पष्टीकरण देते तेही पटण्यासारखं नाही। याचं कारण असं की हॉल तिकीट हे अत्यंत तात्कालिक आणि तात्पुरतं आहे। परीक्षेच्या 15 दिवसापुरताच त्याचा वापर होतो। अशा वेळी त्याची काय गरज आहे? फार तर तुम्ही मार्कशीटवरती छापलं असतं, एक वेळ समजण्यासारखं होतं।